आखाती युद्धाची झळ आता थेट MPSCच्या मुलांपर्यंत येऊन पोचली. तुम्ही म्हणताल कसं, तर आपण त्यांनाच विचारूया. कारण ही सगळी मेसवर जेवणारी मुलं आहेत. आता व्यावसायिक LPG सिलेंडरचा पुरवठा शासनाने बंद केला आहे, त्यामुळं मेस चालेनासे झाल्यात. अनेक मेस बंद पडायला लागल्यात. त्यांना तसं मेसेजिंग दिलं गेलं. मला सांग, काय अवस्था आहे? काही मुलं आम्ही ऐकलं गावाला जायला लागली, नेमकं काय? काय झालं, ह्या इराण आणि अमेरिका युद्धामुळे गॅस पुरवठा खंडित झालेला आहे आणि पुणे हे शैक्षणिक केंद्र आहे. देशभरातून विदेशातून लाखो विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात आणि व्यावसायिक गॅस पुरवठा म्हणजे हॉटेल असेल, मेस, हे कुठेतरी पुरवठा अखंडित झालेला आहे. म्हणजे ह्याची साखळी पूर्ण तर डिस्ट्रॉय झालेली आहे. त्याच्यामुळे अनेक मेस खानावळी आहेत ते बंद पडण्याची वेळ आली. त्यांनी आम्हाला असंही सांगितलं की त्या सध्या ब्लॅकमधनं ते चढ्या दराने गॅस विकत घेत आहेत. मग कुठेतरी हे असं चालू आहे. तरी 1900चा LPG सिलेंडर, व्यावसायिक पिवळा सिलेंडर, तो आज 2600 रुपयापर्यंत गेलाय. हो सर, नक्कीच. त्यामुळे सर आम्हाला प्रत्यक्षरित्या आम्हाला त्याची झळ सोसावं लागते. सर विषय असा आहे की आमच्या आता काही 1-2 मेस बंद झालेले आहेत, ज्या की स्वस्तमध्ये भेटत होत्या. कारण आता त्या बंद झालेल्या आहेत. चढ्या दराने आमच्या मेसचा पण रेट वाढणार आहे. सर मुळात आम्ही ग्रामीण भागातून आलेलो विद्यार्थी आहेत, तर त्यामुळे आम्हाला पर्याय नाही. मेसला घरगुती सिलेंडर नाही वापरत. काय सर? मेसला घरगुती सिलेंडर वापरता येऊ शकत नाही का? काही मेस आहेत ना व्यावसायिक आहेत, मग त्यांना कुठेतरी ते अडचण येते. आणि बरेचसे मेस आहेत ज्यांनी काही परमिशन घेतलेलं नसेल, अशाच कुठेतरी बिल्डिंगमध्ये वगैरे विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून सुरू केलेलं असतात. मग कुठेतरी त्यामुळे काय होईल, इथं लाखो विद्यार्थी आहेत त्या पेठांमध्ये. आणि घरगुती मेसला अडचण नाही, व्यावसायिक जे मेस आहेत, खानावळी ज्याला आपण म्हणतो, त्यांना अडचण यायला लागलेली आहे. आणि त्याचा बोजा विद्यार्थ्यांवर यायला लागला ना. ते ब्लॅकमध्ये सिलेंडर विकत घेणार, मग भाववाढ झाली तर मग ते बोजा आम्ही खर्च वाढणार. हा, ताटाचा खर्च वाढणार. आणि जर आमच्यावर उपासमारीची वेळ आली तर मग आम्ही सरकारला पण सोडणार आहे, आम्ही रस्त्यावर उतरणार. मग कुठेतरी तिकडे युद्ध सुरू झालं ना, त्याची जड इथं परिणाम होणार नाही, ही सरकारनं दखल घ्यावी. पण आता काय पर्याय काय? आता पर्याय सर, उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यामुळं का विद्यार्थी गावाकडे जाणं सोडून, आणि त्यामुळं हे पर्याय गंभीर शासनाने याच्यावर विचार करावा आणि लवकरात लवकर प्रश्न सोडवावा. की जे आपल्या विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता लागतो, त्यामुळं नाश्त्याचे भाव कशी असते? विद्यार्थ्याची दिनचर्या सर सकाळी अशी आहे की 7ला विद्यार्थी रेडी होतो स्पर्धा परीक्षा करणारा. 8 वाजता त्याचा नाश्ता असतो, 8 ते 9 पर्यंत चहा आणि नाश्ता असतो. तो इथे कमीत कमी 20 ते 30 रुपये पर्यंत तर नाश्ता असतो. त्याची जळ 60-70 रुपये चालले. आणि विद्यार्थ्यांचे आईवडील कसं आहे, पोटाला चिमटा काढून त्यांना पैसे पुरवतात. आणि ग्रामीण भागातले मुलं असतात इथं स्पर्धा परीक्षा करणारे किंवा बँकिंग असतील किंवा कॉलेजला असतील, हे एक डब्बा दोघात खातात. पण त्याचा परिणाम थेट आता त्याच्यावर झाला तर ही उपासमारीची वेळ असल्यामुळं हे पोरं आपले कॉलेज अभ्यास वगैरे सोडून गावाकडे जाण्याची वेळ त्यांच्या येऊ नये, ह्यासाठी आम्ही शासनाला विनंती करतो की त्यांना लवकरात लवकर प्रश्न सोडवावा, नाहीतर पोरं रस्त्यावर उतरतील. काय आज तुम्ही मेस चालू आहे ना? हो, मी चालू आहे सध्या. काय मेसेज दिला का मावशीने? काय हो, तसं काकूंनी बोलले होते की जर अजून म्हणजे गॅस जर नाहीच, जर तुटवडा भासला तर मेस वगैरे बंद करता येतात किंवा कधीपासून साधारण? तसं त्यांनी अजून कसं म्हणजे टाइम लिमिट दिलेलं नाही, पण हो तसं ते बोलले की हो, कारण काही वेळेस काय होतं, घरगुती काही खाजगी मेस आहेत, काही व्यावसायिक आहेत की जे काही हॉटेलमध्ये वगैरे किंवा बिल्डिंगमध्ये चालू केलं त्यांना तर व्यावसायिकच गॅसचा पुरवठा केला जातो. काही ज्या घरगुती मेस आहेत तिथं जो घरगुती म्हणजे जो गॅस भेटतो तो पण संपण्याचा चान्स आहे. त्यानंतर महिन्यात जो रेट वाढलेत ना, त्याचे रेट वाढलेले आहे सध्या. म्हणजे साधारण किती मुलं असतील आणि किती टर्नओव्हर जर हिशोब काढला मध्ये साधारण पाहिलं तर जवळपास 1.5-2 लाख विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आणि ते सगळे बाहेरच जेवतात, हॉटेलला असेल, मेसला असेल. मग हे सगळा जो खर्च वाढणार आहे त्याचा बोजा काय हॉटेल व्यवसाय किंवा खानावळीवर नाही येणार, तो आमच्यावर येणार आहे. आणि हे सगळे कोण आहे तिथे शिक्षणासाठी? आणि सगळी गोरगरीब कष्टकरी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेली मुलं. बरं, त्याची झळ त्यांच्या घरी पण बसणार आहे, तिथून येणारी पॉकेट मनी. मग त्याचा परिणाम काय होणार? विद्यार्थी एक टाईम उद्या जेवायची वेळ येईल. सरकारनं कुठेतरी आम्हाला वाटतं की सामुदायिक जेवणावी सुरू करावी, सामुदायिक पोळी भाजी केंद्र सुरू करावीत की ज्यांना अडचण येते त्यांना तिथे येऊन जेवण. एकच दिवस युद्ध थांबवलं पाहिजे, कोण थांबवणार? आता ते ट्रम्प येडा झालाय, तो कोण सांगणार त्याला? आता म्हणजे परिस्थिती तर ते आपल्या हातात नाही युद्ध थांबवणं, पण सरकारनं सामुदायिक भोजनावळी तर सुरू कराव्यात असं आम्हाला वाटतं. काय आता घरी मेसवाल्यांनी काही सांगितलं का तुम्हाला? हो सर, मेसवाल्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला सिलेंडर वगैरे नाही भेटले तर तुम्हाला तुमचे जेवणाची व्यवस्था तुम्हाला स्वतः काहीतरी पर्याय करावा लागेल. बघा, सुरुवात झालेली आहे. ह्या मुलांना मेसवाल्या मावशीकडनं सांगितलं गेलंय की बाबांनो, आम्हाला गॅस आता तसं एक तर रेट वाढलेत घरगुती, आणि खानावळीसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरू दिला जात नाही. आत्ताच सगळ्या पुरवठा विभागाकडनं धाडी वगैरे पडायला सुरुवात झाली, कारण काळा बाजार वाढला आहे. मग व्यावसायिक जे सिलेंडर आहे, जे काल परवापर्यंत 1900पर्यंत मिळत होतं 1750चं, ते आता डायरेक्ट 2680 वगैरेपर्यंत गेले. आम्हालाच खाजगीत काही व्यावसायिकांनी सांगितलं, हॉटेल व्यावसायिकांनी. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली एक तर यांच्या मेस बंद होतील ज्यांना परवडणार नाही, तर मग ते रेट वाढवून मग ऑब्व्हियसली यांच्या जेवणाच्या ताटाचे रेट वाढवतील.
वाढवल्या जातील हे सगळ्या मेसवाल्या मावशींकडनं. म्हणजे एकूणच आखाती युद्धाचं झळ आता थेट इथं पुण्यातली MPSC विद्यार्थ्यांना पोचायला लागली, म्हणून काही अगदी गावाकडे जाण्याच्या मानसिकतेत आहेत. कारण जगायचं कसं, चिमटा घेऊन किती पैसे वाचवणार, कारण गावाकडनंच पैसे येतात, आई वडील पोटाला चिमट्याकडून पाठवतात, पण रेट वाढले तर खायचं कसं, म्हणून गावाकडे जाण्याची परिस्थिती. म्हणून युद्ध थांबवणं हाच पर्याय, पण तो आमच्या हातात नाही, हे सर्वात इथं खेदानं नमूद करावं लागतं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह चंद्रकांत फुंदे, जी मीडिया, पुणे.